गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणेशोत्सवाचा हा उत्साह 10 दिवस साजरा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे। लालबाग परळ परिसरातील गणेशोत्सव म्हटला की धूमच असते। त्यातही या लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी म्हटलं तर सगळ्यांचंच लक्ष याकडे वेधलेलं असतं। 1970 पासून ही पुष्पवृष्टीची परंपरा सुरू झाली आणि ती आजतागायत कायम आहे। याच परंपरेविषयी आज आपण या बिल्डिंग मधील काही सदस्यांकडून जाणून घेणार आहोत की ही परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, त्यामागची संकल्पना नेमकी काय होती, आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आहे सूर्यकांत मौर्य। सर, ही परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली? ही 1970 सालापासून परंपरा चालू झालेली आहे। अगदी छोट्याशा टोपलीतून गणपतींवरती पुष्पवृष्टी केलेली होती। त्यावेळी संकल्पना होती जे आता आमच्यामध्ये नाही आहेत। ज्यांनी संकल्पना त्यावेळी राबवली असे श्री मोहन पाटील वालावलकर, आबा वालावलकर, म्हणजे त्यांचं नाव आहे खरं, आबाचं नाव काय होतं, अंकुश वालावलकर। परत आपले जाधव म्हणून होते आमच्या बरोबर, व्यवहारे, अशा ह्या सिनियर लोकांनी ही कल्पना राबवली आणि त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून वेगवेगळी चित्र तयार करायला सुरुवात केली। अगदी छोट्या प्रमाणात केली, आता त्याचं प्रमाण पुष्कळ मोठं झालेलं आहे। आणि पुष्पवृष्टी ही संकल्पना संपूर्ण मुंबईमध्ये प्रथम श्रॉफ बिल्डिंगने राबवली। आता अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी होते। अनेक मंडळांचे कार्यकर्ते आमच्याकडे येऊन याच्या आयडिया विचारतात, तुम्ही कसं करता, काय करता, आणि आम्ही त्यांना मनमोकळेप्रमाणे सगळं मार्गदर्शन करतो। प्रसंगी त्यांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि अजूनही करतो। याची तयारी नेमकी किती दिवसांपासून सुरू होती? याची तयारी नेमकी जून महिन्यापासून चालू होते। म्हणजे मे एंडला वगैरे आमच्या मीटिंग्स होतात आणि त्याच्यानंतर सगळी तयारी, पहिलं म्हणजे यावेळचा करंडक काय बनवायचा इथून सुरुवात होते। वेगवेगळ्या सगळ्यांची मतं मागवली जातात, त्याच्यात लहान मुलंसुद्धा असतात। लहान मुलांच्या मतांना सुद्धा इथे मान दिला जातो। असं नाही की सिनियर मंडळीच फक्त ठरवणार की ह्यावेळी अमुक बनवायचं, असं नाही। लहान मुलं पण ठरवतात हे चित्र बनवायचं आणि त्याप्रमाणे पण ते बनलं जातं। आणि हे बनवताना प्रत्येक काम हे बिल्डिंगमधलीच मुलं करत असतात। अगदी वेल्डिंगपासून कटिंग, मशिनरीचं काम वगैरे सगळं आमच्या इमारतीमधील मुलं करतात। या पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक गणपतीला ही एक सलामी असते, तर काय भावना आहे तुमची? आमची भावना म्हणजे आम्ही जे काम केलंय इतक्या वर्ष, आमच्या सिनियर लोकांनी जे काम केलंय ते आमच्याकडून ते चालू आहे, ही एक मोठी भावना आहे। आणि गणपतीला त्यांच्या गावी जाताना, निरोप देताना त्यांच्यावर आम्हाला पुष्पवृष्टी करता येते, ह्याचा आनंद, अगणित आनंद आहे आम्हाला, कारण तो आनंद मोजता येत नाही। तरुण मंडळी देखील आता या म्हणजे मोठ्यांनी सुरू केलेल्या या परंपरेत तरुण मंडळी देखील जोडली गेली आहे। तुमचा एकंदर अनुभव काय आणि प्रतिसाद कसा? बेसिकली आमचं जे हे आहे की आपण सगळ्या मंडळांसोबत एकत्र कोऑर्डिनेट वगैरे करून जे आपलं काम आहे पुष्पवृष्टीचं ते सगळं व्यवस्थित प्रमाणे पार पाडायला पाहिजे, हे सगळं आमचं काम आहे। आता आम्ही जशी तरुण पिढी आहे, आम्ही जी जुनी पिढी आहे आपली, त्यांच्याकडनं आत्ताशी आम्ही शिकतोय, तर आम्हाला त्यांच्यामधनं पण त्यांच्याकडचा जो एक्सपिरियन्स आहे आम्हाला त्यांचा पण एक्सपिरियन्स भेटतोय, जेणेकरून आम्ही पुढे जाऊन ते करू शकतो। म्हणजे आमच्या मंडळाने 1 टन किलो फुलं, म्हणजेच 1000 किलो फुलं मागवली जातात। पण आता यावर्षी जसे मंडळं वाढले आहेत त्या वर्षीप्रमाणे आता यावर्षी 1200 किलो फुलं मागवले आहेत, म्हणजेच 1.2 टन किलोचे फुलं मागवले आहेत यावर्षीच। त्या कारणामुळे आपले मंडळ नवीन निर्माण होतात आणखी, त्याप्रमाणे त्याचा हिशोब वगैरे घेऊन आम्ही फुलांचा अंदाज वाढवला आहे। आणि जे आमचे गुलाल असतात ते 100-200 किलो असतात, ते पण ह्यावेळी 200 किलो गुलाल आहे आमचा। गणेशोत्सवाचा हा उत्साह असाच सुरू राहणार आहे। विसर्जन मिरवणूक रात्रीपर्यंत आपल्यालाही पाहायला मिळणार आहे। पुष्पवृष्टी सुरू आहे, याचा आनंद आपण घेतच आहोत। त्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।